नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इथं 12वी सायन्सचा जो मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे त्याच्यामधील पेपर नंबर 2 बघतोय आणि पेपर नंबर 2 मधील हा टॉपिक आहे इनडेफायनाइट इंटिग्रेशन. तर या इनडेफायनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण काय करतोय, जवळजवळ 40 ते 50 व्हिडिओ तयार करतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला काय असेल, सगळे थेरी कन्सेप्ट किंवा जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामधले सगळे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल पुन्हा आपण काय करतोय इथं व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. प्लस जे एक्सरसाइज आहेत सर्व आणि मिसलिनियस एक्सरसाइज आहेत त्याच्या सगळ्या एक्झाम्पलच्या 100% एक्झाम्पलचे सोल्युशन पण काय करणार आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. तर तुम्हाला त्याच्यासाठी फक्त काय करायचंय, YouTube वरती RSN मॅथ्स तो चॅनल आहे, तो चॅनल फक्त सबस्क्राइब करायचा आहे. फ्री ऑफ कॉस्ट चॅनल आहे, तुमच्यासाठी ठेवलेला आहे. आणि जर तुम्हाला नोटिफिकेशन हवे असतील तर बेल आयकॉन बटन जे आहे ते पण प्रेस करा, की जेणेकरून मी दररोज 12वी साठी 2 ते 3 व्हिडिओ अपलोड करतो YouTube वरती, त्याचे नोटिफिकेशन्स काय होतील तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर कन्सेप्ट आहे इनडेफायनाइट इंटिग्रेशन. तर त्या इनडेफायनाइट इंटिग्रेशनच्या कन्सेप्ट मध्ये काय होतं जनरली, तर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन जे ऑपरेटर आहेत ते दोन्ही एकमेकाचे इनव्हर्स ऑपरेटर आहेत. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, d/dx ऑफ जर f ऑफ x असेल तर f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह समजा g ऑफ x मिळालं, देन काय होतं, तर इंटिग्रेशन ऑफ g ऑफ x dx हे तुम्हाला काय मिळून जातं, f ऑफ x मिळून जातं. म्हणजे f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह घेतलं, समजा ते डेरिव्हेटिव्ह g ऑफ x आलं, तर g ऑफ x चं इंटिग्रेशन घेतलं मी, तर तेच काय मला मिळतं, f ऑफ x मिळतं. म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ऑपरेटर हे इनव्हर्स ऑपरेटर आहेत एकमेकांचे. जर असं समजूया, d/dx ऑफ ऍपलचं डेरिव्हेटिव्ह जर समजा मँगो आलं, देन इंटिग्रेशन ऑफ मँगो काय येणार आहे, आपलं ऍपल येणार आहे. पण त्यावेळेस हे ऍपल किंवा मँगो हे जे सिम्बॉल म्हणतोय फंक्शन्स ऑफ एक्स असावेत. ठीक आहे. तर आता याच्यावरून अजून एक कन्सेप्ट येतोय. तर 2 एक्झाम्पल घेतोय आपण. पहिला आहे d/dx ऑफ x² प्लस 5 घेतलं, तर याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय करावं लागेल, मला x² चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यावं लागेल, 5 चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यावं लागेल. पण x² चा डेरिव्हेटिव्ह काय मला मिळेल, 2x, आणि 5 चं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजेच काय मला मिळतंय, 2x फक्त मिळतंय. आताच कन्सेप्ट झालंय, f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह जर g ऑफ x असेल तर g ऑफ x चं इंटिग्रेशन काय होतं, f ऑफ x होतं. देअरफॉर काय होईल, मला 2x चं इंटिग्रेशन घ्यायचंय, तर ते 2x चं इंटिग्रेशन काय मला मिळालं पाहिजे, x² प्लस 5 मिळायला पाहिजे. ठीक आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. d/dx ऑफ x² -7 घेऊया. तर याचं पण डेरिव्हेटिव्ह घेताना काय होईल बघा जरा, x² चं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यावं लागेल, -7 चं पण डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यावं लागेल. पण x² चं डेरिव्हेटिव्ह 2x होतं आणि 7 चं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे काय मला मिळतंय, 2x मिळून जाते. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ 2x dx इज इक्वल टू काय मला मिळालं पाहिजे, x² - 7 मिळायला पाहिजे. आता जर बघितलं तर याचं डेरिव्हेटिव्ह घेताना इथं काय आलंय, 2x घेतलंय, म्हणजे x² प्लस 5 चं डेरिव्हेटिव्ह 2x आलं. इथं x² - 7 चं डेरिव्हेटिव्ह पण काय आले, 2x आले. आणि
इथं जर मी 2x बघितलं त्याचं इंटिग्रेशन काय आले मला x स्क्वेअर प्लस 5 आले आणि त्याच 2x चं इंटिग्रेशन काय आले इथं x स्क्वेअर मायनस 7 आले. म्हणजे इथं जे प्लस 5 दिसतंय तुम्हाला किंवा -7 जे दिसतंय ते काय होईल कॉन्स्टंट आहे. तो कुठलाही कॉन्स्टंट येऊ शकतोय. म्हणून याचं जर जनरल सोल्युशन मला जनरल मध्ये लिहायचं असेल तर हे +5 किंवा -7 जर असेल तर याच्याशी रिलेटेड मी काय घेणार आहे इथून पुढे कॉन्स्टंट घेणार आहे. म्हणजे हे सोल्युशन x² + c असं लिहितोय आणि याचं पण काय होईल x² + c असं लिहितोय. म्हणजे इथं काय होईल c ची व्हॅल्यू +5 होईल आणि या एक्झाम्पल मध्ये c ची व्हॅल्यू काय होईल -7 होईल. म्हणजे ह्या इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपल्याला ज्यावेळेस इंटिग्रेशनचा कन्सेप्ट यूज करतोय त्यावेळेस मात्र काय घ्यायला पाहिजे प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c ऍड करायला पाहिजे. मग तो c असेल एखादा a b c मानेल काय मानायचं तो माना पण एक कॉन्स्टंट त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तुम्हाला इंटिग्रेशन घेतल्यानंतर ऍड करायचं आहे. तर पुन्हा कॉन्स्टंटच्या रिलेटेड काही आयडिया आहेत. जर माझ्याकडे c कॉन्स्टंट असेल तर c च्या रिलेटेड मी समजा c चा स्क्वेअर घेतला तरी तो पण काय येतोय कॉन्स्टंट येतो. समजा c चा रूट घेतला तरी पण काय होतो तो कॉन्स्टंटच येतो. पुन्हा समजा c च्या रिलेटेड log c लॉगॅरिथमिक फंक्शन आहे पण ते कोणाचं कॉन्स्टंटच आहे तर हा पण काय होणार आहे तुमचा कॉन्स्टंटच होणार आहे. जर मी समजा ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन sin c घेतलं तर हे फंक्शन आहे पण कॉन्स्टंट फंक्शन आहे. पुन्हा समजा sin इनवर्स ऑफ c असेल हे पण काय होणार आहे कॉन्स्टंट होणार आहे. म्हणजे थोडक्यात c जर कॉन्स्टंट असेल तर फक्त कॉन्स्टंट घेऊन कुठलंही फंक्शन तुमच्याकडे असेल ते सुद्धा काय होतं तुमचं कॉन्स्टंटच होतं. मग जर इथं c कॉन्स्टंट असल्यामुळे sin c कॉन्स्टंट आहे याला मी काय दुसरा कॉन्स्टंट d सुद्धा ठेवू शकतोय. म्हणजे फंक्शन मध्ये न ठेवता काय मी एखाद्या दुसऱ्या कॉन्स्टंट टर्म मध्ये ठेवू शकतोय. हे sin इनवर्स c आहे तर मी दुसरा कॉन्स्टंट e मानू शकतोय. तर इथून पुढे जर आपल्याला काय करावं एकाच वेळेस दोन इंटिग्रेशन म्हणजे एकाच एक्झाम्पल मध्ये दोन इंटिग्रेशन जर काढावी लागली तर काय करावं लागतं पहिल्या इंटिग्रेशन साठी कॉन्स्टंट c1 घेतो दुसऱ्या इंटिग्रेशन घेतल्यानंतर कॉन्स्टंट c2 घेतो आणि त्याचं प्लस मायनस किंवा हे c1 प्लस 5 टाइम जर c2 आलं तरी पण याच्या ऐवजी काय घेऊ शकतोय मी एक कॉन्स्टंट समजा हा कॅपिटल C आहे हा घेऊ शकतोय. म्हणजे कॉन्स्टंट प्लस कॉन्स्टंट कॉन्स्टंट होतं स्केलर मल्टिपल ऑफ कॉन्स्टंट कॉन्स्टंटच होतं आणि ते पुन्हा कंबाईन केलं तरी काय होतं कॉन्स्टंटच होतं. म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवा जे c1 c2 येत आहेत आणि पुन्हा एकदम त्याचं c होत आहे तर हे जे कॉन्स्टंटच्या रिलेटेड हे बेसिक रूल आहेत ते आपण बेसिक रूल काय करणार आहे कॉन्स्टंटच्या रिलेटेड यूज करणार आहे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनच्या रिलेटेड यूज करणार आहे. तर मग बघूया काय कन्सेप्ट आहे जो आपण यूज केलाय तो कन्सेप्ट पुन्हा यूज करतोय. तर एलिमेंटरी इंटिग्रेशन फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण बघतोय. तर बघा इफ dy dx ऑफ kx म्हणजे kx चं डेरिव्हेटिव्ह काढताना काय होणार आहे की आउटसाइडला येईल आणि dy dx ऑफ x होईल पण x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं 1 होतं म्हणजेच काय मला मिळेल k मिळेल. म्हणजे kx चं डेरिव्हेटिव्ह k मिळालं म्हणून k चं इंटिग्रेशन काय होईल k कॉन्स्टंट थोडक्यात बाहेर येईल आणि 1 चं इंटिग्रेशन काय होऊन जाईल x होऊन जाईल. म्हणजे k चं इंटिग्रेशन काय होतंय kx प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c होईल. आता इथंच बघा x रेज टू n प्लस 1 x रेज टू n प्लस 1 चं डेरिव्हेटिव्ह जनरली n प्लस 1 इंटू x रेज टू n होतं. आता हा कॉन्स्टंट आहे मग कॉन्स्टंट काय होऊ शकतोय लेफ्ट हँड साइडला येऊ शकतोय. म्हणजे हीच टर्म काय होईल n प्लस 1 लेफ्ट हँड साइडला येऊन 1 अपॉन n प्लस 1 होईल इंटू dy dx ऑफ x रेज टू n प्लस 1 होईल. पण जसा डेरिव्हेटिव्ह मधून कॉन्स्टंट बाहेर येतो तसा तो आत पण जाऊ शकणार आहे. म्हणजे हेच 1 अपॉन n प्लस 1 जर मी याला कनेक्ट केलं तर हेच काय होईल dy dx ऑफ x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 अशा प्रकारे सुद्धा होऊ शकतोय.
म्हणजे हीच पार्ट मी कसा लिहू शकतोय, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इक्वल टू काय होईल, एक्स रेस टू एन होईल. म्हणजेच या टर्मचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर एक्स रेस टू एन आता येत असेल तर एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे, ही टर्म यायला पाहिजे प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. म्हणून त्याप्रमाणे काय होतंय, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. अशा प्रकारे काय होईल, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तयार होईल. तर इथून पुढे तुम्हाला एक्स रेस टू एन च्या इंटिग्रेशन साठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर एक्झाम्पल एक सिंपल घेऊया, तर इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 4 dx काढायचे आपल्याला. म्हणजे इथं पॉवर आहे n आणि इथं पॉवर आहे 4. तर काय होईल, इथं पॉवर n असेल तर पॉवर 1 ने वाढते आणि तेवढी पॉवर वाढलेली आहे तेच काय होतंय, डिनोमिनेटरला येतंय. म्हणजे इथं काय होईल, x रेस टू 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 प्लस c अशा प्रकारे इंटिग्रेशन होतंय. पण याचे कॅल्क्युलेशन ओरली करायचे आहेत. म्हणजे हेच काय होईल, x रेस टू 5 अपॉन 5 प्लस c हे काय होईल तुमचं x रेस टू 4 चं इंटिग्रेशन होऊन जाईल. तर आता अशा पद्धतीनेच काय करूया आपण, पुढचे जे काय फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले बघतोय. तर काय नेक्स्ट फॉर्म्युला, आता मी इथं कंपोजिट फंक्शनचा पण फॉर्म्युला तयार करून दिला. जर dy dx ऑफ x प्लस b रेस टू n प्लस 1 असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह जनरली याच्यामध्ये तुमचं सगळे डेरिव्हेटिव्हचे कन्सेप्ट आणि इंटिग्रेशनचे पण बऱ्यापैकी कव्हर होते ह्या फॉर्म्युल्याच्या कन्सेप्ट मध्ये सुद्धा. तर इथं n प्लस 1 समोर येईल आणि x प्लस b रेस टू काय होणार आहे, n इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस b काय होणार आहे, पुन्हा a होणार आहे. पण याच्यामध्ये कॉन्स्टंट कुठले आहेत, a आणि n प्लस 1 कॉन्स्टंट आहे. म्हणजे जर मी लेफ्ट हँड साइडला घेतला आणि तो या ब्रॅकेट मध्ये घेतला तर काय होईल, डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस बी रेस टू एन प्लस 1 अपॉन ए इंटू एन प्लस 1 इक्वल टू काय मला मिळेल, एक्स प्लस बी रेस टू एन असं मिळेल. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह जर हे मिळालं तर याचं इंटिग्रेशन हे प्लस कॉन्स्टंट मिळायला पाहिजे. मग हेच इथं घेतलंय आणि त्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं तर ही टर्म जी आहे की एक्स प्लस बी रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आणि हे अपॉन ए आहे ते साइडला 1 अपॉन ए लिहिले प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला जर टर्म ax प्लस बी असेल म्हणजे इथं x ला मल्टिप्लाइंग टर्म a असेल तर तो काय होतोय 1 अपॉन a होतोय सगळ्या इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये. इथं खाली जरी बघितलं तर x चा कोएफिशिएंट आहे तो लगेच काय झाला, इकडे जाऊन बघा इंटिग्रेशन मध्ये अपॉन झालाय. सगळ्या ठिकाणी x चा कोएफिशिएंट हा अपॉन होतोय इंटिग्रेशनचा कन्सेप्ट मध्ये. तर बघूया हा फॉर्म्युला झाला. आता e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x माहित आहे म्हणून e रेस टू x चं इंटिग्रेशन e रेस टू x होईल. पण e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, a टाइम्स e रेस टू x आणि a ला मी लेफ्टला शिफ्ट केला तर 1 अपॉन a होईल आणि 1 अपॉन a पुन्हा ब्रॅकेट मध्ये घेतला तर हेच मी कसं लिहू शकतोय, d बाय dx ऑफ e रेस टू x अपॉन a इक्वल टू e रेस टू x. याचं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे, हे यायला पाहिजे प्लस c असं होईल. आता पुन्हा d बाय dx ऑफ a रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं तर a रेस टू x इनटू log a होतं. पण log a लेफ्टला शिफ्ट केलं आणि 1 अपॉन log a आहे ते इथं a रेस टू x अपॉन log a पण लिहू शकतोय. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह जर हे होत असेल तर याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x काय व्हायला पाहिजे, हा a रेस टू x अपॉन log a व्हायला पाहिजे प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c द्यायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे काय करतोय आपण, हे जे डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट आहे त्याचा यूज करून पुढचे फॉर्म्युले आहे ते डेव्हलप करतोय. तर नेक्स्ट फॉर्म्युला आहे a रेस टू bx dx असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय होतं, a रेस टू bx अपॉन b log a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आता आपण log ऑफ f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काढलं तर d बाय dx ऑफ log ऑफ f ऑफ x आपण f डॅश x अपॉन f ऑफ x घेतलंय म्हणून इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x इज काय होतंय log ऑफ f ऑफ x. पुन्हा log x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं 1 बाय x होतं
म्हणून 1/x चे इंटिग्रेशन काय आहे log x प्लस c. आता हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल 1/x⁴n चा कन्सेप्ट. पण 1/x⁴n+1 यूज केलं तर त्याच्यासाठी एक नंबरचा फॉर्म्युला आज x⁴n+1 डिनॉमिनेटरला आहे तोच काय होईल -n-1 होईल न्यूमरेटरला येऊ dx आणि याचंच इंटिग्रेशन घेतलं तर काय होईल x⁻n-1 आहे त्याच्यामध्ये +1 ऍड करावं लागतंय आणि -n-1 + 1 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c हा कोणाचा यूज करून होईल तर जो पहिला नंबरचा फॉर्म्युला होता तो पहिल्या नंबरचा फॉर्म्युलाचा यूज करून याचा यूज करून करता येईल. x इंटिग्रेशन ऑफ x⁻n = x⁻n+1/n+1 त्याचा यूज करून काय होईल तो फॉर्म्युला तयार होईल. मग इथं -1 + 1 इथं निघून जाईल आणि राहील x⁻n + c आणि हे x⁻n खाली आलं की त्याची पॉवर पॉझिटिव्ह होईल म्हणजे 1/n × x⁻n प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c हे कशाचं इंटिग्रेशन होईल तर 1/x⁻n+1 चं. आता तुम्ही फक्त हे फंक्शन बघा log of x + b चं डेरिव्हेटिव्ह काय होतं 1/x + b * a होतं तर * a आहे इथं होतं ते इकडे राईटला शिफ्ट केलंय तर त्याप्रमाणे इंटिग्रेशन ऑफ 1/x + b काय होईल 1/a * log of x + b अशा प्रकारे होईल. म्हणजे इथं पण बघा x चा कोएफिशिएंट a आहे तो डिवाइड होतो. पुन्हा sin x म्हणजे cos x चा डेरिव्हेटिव्ह इथे बघा d/dx ऑफ cos x काय होतं मायनस ऑफ sin x. तर हे मायनस साइन मी लेफ्टला पण घेऊ शकलो असतो तर इथून मायनस साइन काढतो इथं मायनस देतो आणि इथून पण मायनस काढतो आणि इथं देतो म्हणजे d/dx ऑफ -cos x काय होऊन जाईल sin x होऊन जाईल. म्हणजे -cos x चं जर डेरिव्हेटिव्ह sin x असेल तर sin x चे इंटिग्रेशन हे व्हायला पाहिजे म्हणजे इंटिग्रेशन ऑफ sin x काय होईल -cos x होईल. आता x च्या ऐवजी काय आहे इथं x + b आहे त्याप्रमाणे -cos of x + b होईल. पण पुन्हा काय करायचं आपल्याला कायम इंटिग्रेशनच्या कन्सेप्ट मध्ये x चा कोएफिशिएंट हा काय करायचा आहे 1 तो कोएफिशिएंट करायचा आहे. आता इथं पुन्हा याच्यासाठी काय करता येईल यूज तर d/dx ऑफ याच्यासाठी काय करावं लागेल d/dx ऑफ sin x जर cos x असेल तर cos x चे इंटिग्रेशन काय होईल sin x होईल. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ cos x काय होतं sin x होईल. आता पुन्हा याला काय x ऐवजी x + b घेतलं तर cos of x + b चं इंटिग्रेशन पुन्हा काय होईल sin of x + b डिवाइडेड बाय a पण ते a कसं लिहितोय 1/a मध्ये लिहितोय. आता जर बघा d/dx ऑफ जर मी log of sec x चा डेरिव्हेटिव्ह घेण्याचा प्रयत्न करतोय तर log of sec x चा डेरिव्हेटिव्ह इथे मी डायरेक्टच काढतोय तर log of sec x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल 1/sec x * sec x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल sec x tan x होईल आणि हे सिंपलीफाय केलं तर काय मला मिळेल tan of x मिळेल. म्हणजे log of sec x चा डेरिव्हेटिव्ह थोडक्यात काय मिळतंय मला tan x मिळतंय म्हणून tan x चे इंटिग्रेशन काय आहे log of sec x असं. पण आता इथं मायनस मध्ये पण दिलंय sec x हेच मी कसं लिहू शकतोय 1/cos x लिहू शकतोय म्हणजे हीच टर्म कशी लिहू शकतोय log of 1/cos x लिहिलं आणि log of m/n चा रूल यूज केला तर हेच होईल log of 1 - log of cos of x आणि log 1 ची व्हॅल्यू काय होईल 0 आणि -log of cos x अशा पद्धतीने हा पण फॉर्म्युला होईल. तर तुम्ही tan x चे इंटिग्रेशन log of sec घेऊ शकताय किंवा -log of cos घेऊ शकताय दोन्ही घेतलं तरी काय होईल चालून जाईल. पुन्हा आता मी काय केलंय x च्या ऐवजी x + b ठेवलंय
म्हणजे tan ऑफ x प्लस बी चं इंटिग्रेशन काय होईल log ऑफ sec ऑफ x प्लस बी इंटू अपॉन कोएफिशियंट ऑफ a अशा पद्धतीने लिहिलाय, किंवा log sec लिहा किंवा मायनस log ऑफ cos मध्ये लिहा, अशा पद्धतीने हा होईल. पुन्हा बघा cot x चं डेरिव्हेटिव्ह हे येत आहे, पण मी याचं डेरिव्हेटिव्ह काढतोय. ते डेरिव्हेटिव्ह बघा, तर d बाय dx ऑफ log ऑफ sin x जर घेतलं तर log ऑफ sin x चं डेरिव्हेटिव्ह काय होईल 1 अपॉन sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय होतं cos x, आणि cos x अपॉन sin काय होतं तर हे cot ऑफ x होतं. म्हणजे log ऑफ sin x चं डेरिव्हेटिव्ह cot x होतंय, म्हणून cot x चं इंटिग्रेशन काय होतंय log ऑफ sin x होईल. पण आता हे log ऑफ sin x आहे, ते sin x आहे ते 1 अपॉन cosec यूज करू शकताय, आणि log ऑफ m अपॉन n चा फॉर्म्युला यूज करून सिंप्लिफाय केलं तर मायनस log ऑफ cosec x या पद्धतीने होऊन जाईल. आता यालाच पुन्हा काय केलंय, x ऐवजी x प्लस b घेतलाय, म्हणजे इथं पण काय होईल x ऐवजी x प्लस b घ्यावं लागेल, पण इंटू काय करावं लागतंय 1 बाय a, म्हणजे जो x चा कोएफिशियंट आहे तो डिवाइड करावा लागतो. पुन्हा log ऑफ sec x प्लस tan x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं तर sec x होतंय, म्हणून sec x चं इंटिग्रेशन हे काय होतं log ऑफ sec x प्लस tan x होतं. मग यालाच पुन्हा sec ऑफ x प्लस b इक्वल टू काय होईल log ऑफ sec ऑफ x प्लस b प्लस tan ऑफ x प्लस b इंटू 1 अपॉन a, where a is the coefficient of x. अशा पद्धतीनं याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला होईल. पुन्हा log ऑफ cosec x मायनस cot x चं डेरिव्हेटिव्ह हे cosec x होतं, म्हणून इंटिग्रेशन ऑफ cosec x dx हेच काय होऊन जाईल log ऑफ cosec x मायनस cot x, आणि याचाच या पद्धतीने फॉर्म्युला होईल. आता sec x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं sec x इंटू tan x होतं, म्हणून इंटिग्रेशन ऑफ sec x इंटू tan x काय होईल sec x होईल. tan x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं sec स्क्वेअर x, म्हणून sec स्क्वेअर चं इंटिग्रेशन काय होईल tan होईल. cosec चं इंटिग्रेशन काय होतं cosec चं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec इंटू cot, पण हे मायनस आहे, मायनस cosec इंटू cot चं मायनस साइन बाहेर काढून इकडे दिलंय, म्हणजे मायनस cosec x चं डेरिव्हेटिव्ह काय होईल प्लस cosec x इंटू cot x होईल, म्हणून cosec x इंटू cot x चं इंटिग्रेशन काय होतंय मायनस cosec x होतंय. पुन्हा cot x चं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec स्क्वेअर x होतंय, पण तेच मायनस काय इथून मायनस cosec स्क्वेअर मधून बाहेर काढून राईट हँड साइडच्या व्हेरिएबल टर्मला जोडलं तर काय होईल cosec स्क्वेअर x चं इंटिग्रेशन काय करता येईल आपल्याला मायनस cot x होईल. पुन्हा हे फॉर्म्युले आपण प्रूव्ह करणार आहे, तर हे फॉर्म्युले फक्त जस्ट ऑब्झर्व करा. तर याचं प्रूफ मी दिलेलं आहे, याचं प्रूफ दिलेलं आहे, या सगळ्या फॉर्म्युले आहेत, हे सगळ्या फॉर्म्युल्यांचं प्रूफ आपण प्रोव्हाइड केलेलं आहे, आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस हे कन्सेप्ट येतील त्यावेळेस तुम्हाला ते बघायला मिळेल. तर हे फक्त जस्ट फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले बघून घ्या. या सगळे जे फॉर्म्युले आहेत सगळ्या फॉर्म्युल्यांचं 100% प्रूफ तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. ते पुढच्या काही व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्ही बघू शकणार आहे. पण आपल्याला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सगळे जे बघतोय तर त्याप्रमाणे काय करायला केलंय मी सगळे फॉर्म्युले अगोदरच तुम्हाला प्रोव्हाइड केलेत, जेणेकरून थोडंसं फॉर्म्युला बद्दल पण आयडिया येईल. तर हे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर tan इनवर्स x वगैरे होतं. या सगळ्यांचं प्रूफ आहे ते आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. तर हे सगळे जे फॉर्म्युले आहेत या सगळ्या फॉर्म्युलाचं प्रूफ आपण पुढच्या काही व्हिडिओ लेक्चर मध्ये बघतोय. तर हे याचा सगळ्यांचं सुद्धा प्रूफ अवेलेबल आहे, ते प्रूफ आपण बघतोय. ठीक आहे, तर इथपर्यंत आपले फॉर्म्युले आहेत. आता काय थेरम आहे बघा. इफ f of x and g of x are the integrable functions, then integration of k times f of x dx असेल. तर हे इंटिग्रेशन घेताना k हा कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनचा काय होतो बाहेर येतो, आणि तुम्हाला इंटिग्रेशन फक्त काय करावं लागेल व्हेरिएबल टर्मच काढावं लागेल, आणि इथं k हा काय आपल्यासाठी कॉन्स्टंट आहे.
पुन्हा लिनिअरिटी प्रॉपर्टी म्हणतो आपण याला. तर k1 टाइम्स एफ ऑफ एक्स प्लस k2 टाइम्स एफ ऑफ एक्स असेल तर काय करावं लागेल, प्लस असेल तर याचं सेपरेट इंटिग्रेशन घ्यावं लागेल, याचं सेपरेट इंटिग्रेशन घ्यावं लागेल. पण याचं घेताना ही आयडिया यूज करून काय होईल, केवळ इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि इंटिग्रेशन कोणाचं घ्यावं लागेल, एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि तसंच इथं काय होईल, k2 बाहेर येईल आणि याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. पुन्हा नेक्स्ट काय आहे बघा, तर इंटिग्रेशन ऑफ k1 एफ ऑफ एक्स मायनस असेल तर इथं मायनस होईल आणि त्याप्रमाणे आपला लिनिअरिटीचा कन्सेप्ट पुन्हा होईल मायनस साठी. आता एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, दोन फंक्शन जर प्रॉडक्ट मध्ये असतील एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स, तर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स हे कधीही करण्याचा प्रयत्न करू नका. तर इथं मी नॉट इक्वल टू दिलंय. तर याच्यासाठी जर दोन वेगवेगळ्या कॅटेगरीचे फंक्शन असतील तर इंटिग्रेशन बाय पार्टचा कन्सेप्ट पुढे येतोय. तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, प्रोडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन असतील तर त्याचा कन्सेप्ट कव्हर करणार आहे. आणि प्रोडक्ट ऑफ सेम कॅटेगरीचे असतील तर ते एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स लिहायची गरजच नाही ना. जर सेम कॅटेगरीचे असतील दोन्ही पण फंक्शन तर असं लिहायची काही गरजच नाही, ते आहे असं सिंपल वे न सॉल्व्ह होणार. पण डिफरंट कॅटेगरीचे फंक्शन असतील तर असं कधीही यूज करता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्टचा कन्सेप्ट बघायचा. तर बघूया एक दोन सिंपल एक्झाम्पल की जेणेकरून हे जे फॉर्म्युले बघितले ते फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करायची आयडिया पण येईल. तरी आहे क्वेश्चन, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब प्लस 3x विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर याला मी काय म्हणतोय, इंटिग्रेशनला आय म्हणतोय, म्हणून आय इक्वल टू आहे असं इंटिग्रेशन देऊन घेतलं. आताच लिनिअरिटी प्रॉपर्टी बघितली, प्रॉपर्टी नंबर 2, प्लस किंवा मायनस असेल तर काय करू शकता तुम्ही, सेपरेट इंटिग्रेशन घेऊ शकताय. म्हणजे x3 चं सेपरेट इंटिग्रेशन घेतोय मी आणि 3x पण इंटिग्रेशन सेपरेट घेणार आहे. त्याच्यासाठी मी आताच 2 नंबरचा फॉर्म्युला झाला तो फॉर्म्युला इथं समोर पण दिलाय, तो फॉर्म्युला यूज करतोय. आता हे जर इंटिग्रेशन बघितलं तर ते कुठल्या टाइप मध्ये येतंय, इंटिग्रेशन ऑफ x⁴n सारखं दिसतंय. म्हणजे इथं n च्या ऐवजी काय फक्त 3 आहे, म्हणजे x⁴n चं इंटिग्रेशन काय होतंय, x⁴n+1 अपॉन n+1. म्हणजे इथं n असेल तर राईट हँड साइडला काय होतंय, पॉवर 1 ने वाढते आणि तीच पॉवर काय होते, डिवाइड होते. मग इथं 3 असताना 1 ने पॉवर वाढून काय होईल, x⁴ होईल अपॉन 4 होईल. हे याचं इंटिग्रेशन निघालं. आता याच्यासाठी मला एक कॉन्स्टंट C1 द्यायला पाहिजे होता. ठीक आहे, आता हे इंटिग्रेशन साठी कुठला फॉर्म्युला इंटिग्रेशनचा, a⁴x चं इंटिग्रेशन काय होतं, a⁴x अपॉन log a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. पण इथं a च्या ऐवजी काय आहे, 3 आहे, म्हणजे 3x अपॉन log 3 होईल. आणि याच्यासाठी दुसरा कॉन्स्टंट C2 घ्यायला पाहिजे. म्हणजे प्लस C1 आणि प्लस C2 हे दोन कॉन्स्टंट आहेत. त्याच्या ऐवजी मी काय घेतलाय, एकच कॉन्स्टंट घेतलाय. म्हणजे इथं काय म्हणता येईल मला, C1 प्लस C2 हे दोन कॉन्स्टंट आहे, त्याच्या ऐवजी मी फक्त C हा कॉन्स्टंट ठेवलाय. तर अशा